केलेलं दिसत नाही. आम्ही गोरगरिबांच्या म्हणजे आम्हाला जर त्यांनी अशा पद्धतीने वागणूक दिली असेल सर्वसामान्य माणसाला की पालिका आणि इथले अधिकारी कशी वागणूक देतात तर अनेक जणांनी अनेक तक्रारी केलेल्या आहेत. दलित वस्ती निधी यांनी इतरत्र वळवलेल्या तर दिसते आणि त्यांनी PIL कोर्टात पण गेलेले त्यांच्या बरेच एका बिलाचे 4 वेळा ह्यांनी बिलं उचलल्याचं एक PIL पण आमच्याकडे दाखल आहे. म्हणजे अतिशय करप्ट अशा पद्धतीचं प्रशासन इथं आहे असं एकंदरीत त्या सगळ्या तक्रारीवरनं दिसतं. त्या तक्रारी पण तुम्हाला मी देतो. बहुजन वंचित असेल किंवा अनेक सगळ्यांनी निवेदनं दिलेली लाडबागेच्या नियुक्तीच्या संदर्भात सुद्धा त्यांनी फार असं डिले केलेला आहे आणि अशा पद्धतीचं आहे. आम्ही ज्या वेळेला बघायला रस्ते गेलो तर आमच्या माणसाला त्यांनी कागदपत्र प्रोव्हाइड करायला सांगितलं. सगळे अधिकारी उठून गेले. त्यांनी कवडीची किंमत आयोगाला दिली नाही, मागासवर्गीय आयोग असल्यामुळे. अशा पद्धतीची जातीयवादी अधिकारी मला या पालिकेत बघायला मिळालेले आहेत. आम्ही मुंबईला त्यांना बोलावणार आहोत आणि ज्या तक्रारी आलेल्या आहेत त्या ज्या लिगल फॉर्मॅटमध्ये आहेत अशा पद्धतीने आम्ही पुढील कारवाई. एकंदरीत प्रशासनाच्या कारभारातून समाधान भेटतं मला दिसलंच नाही. आम्ही मुंबईत आलो लोकल की गरीब माणसं मुंबईला माझ्या ऑफिसला येतात तिथे तर ₹100 खर्च करून कर्ज काढून जेव्हा लोक तिथे येतात त्यावेळेला माझ्यासारख्या जबाबदार कार्यकर्त्याचं याच्या आत एक कार्यकर्ता आहे बाजूला ठेवा थोडासा. त्यालाही असं वाटतं ना की माझा अनुकंपा धर्तावर मी लागलं पाहिजे, मला लाड पाहिजे समितीचा मिळाला पाहिजे, मी एक कार्यकर्ता आहे म्हणून माझ्याही काही अडचणी आहेत, मला झोपडपट्टीत रमायचं घर मिळालं पाहिजे. ते दलाल चाललं होतात. अशा परिस्थितीच्या तक्रारी इतर लोकांच्या निवेदनावर मला इथं त्याचं दिसलेलं आहे आणि म्हणून तुम्ही पत्रकार म्हणून सुद्धा एक भूमिका तुम्हाला मांडणं गरजेचं आहे की इथल्या प्रशासनाला जर खऱ्या अर्थानं वाटेवर आणायचं असेल तर तुम्ही पत्रकारांनी सुद्धा या सगळ्या गोष्टींना वाचा फोडणं गरजेचं आहे. तुम्हाला वेळ तशी दिली नाही का म्हणावं तशी वेळ दिली नाही, आम्हाला कागदपत्र प्रोव्हाइड केले नाही त्यांनी. आम्हाला काही लिगल अधिकार आहे आमच्या पद्धतीनं आता काय. तुमची भूमिका काय राहणार मग पुढची? आमची भूमिका ह्यांना इश्यू नोटीस करू. दलित वस्तीचा निधी इतर ठिकाणी खर्च केला ते त्यांना मागू. तसं करता येत नाही. तसं झालं असेल तर कारवाई होईल. बघू काय कोणाचं वरद असतं. अशा पद्धतीनं अधिकारी वागत असताना आम्हाला दिसलं.